जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ज्यांनी या सभेचे आयोजन केलंय ते आमच्या माहिती आणि भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती ज्योतिताई अमर पाटील, आमच्या पंचायत गणाच्या अधिकृत उमेदवार वर्षाताई भिकाजी कोळेकर, या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र अमोलजी पाटील, शिवसेनेचे तालुक्याचे अध्यक्ष सागरजी मनकुंडे, वाटेवरून खास आलेले आमचे सचिनजी बर्डे, सुदाम पाटील भाऊ, डी.के. पाटील आमचे तात्या, मराठवाड्याचे सरपंच संदीपजी खोत, सुरलच्या माजी सरपंच सन्मान्य कुंदाताई पाटील, राहुलजी पाटील, किरणजी उथळे, संजयजी घोरपडे, राजाभाऊजी खोत, बजरंगजी कदम, बजरंगजी भोसले, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्वच मान्यवर. एखादं चुकून नाव राहिलं तर 9 तारखेला आपण भेटू, 7 तारखेला भूल करू नका. कारण मी आल्यानंतर ताई मला म्हटल्या रामकृष्ण आले. मी स्वतः माळकरी आहे, ज्योतिबाचं मंदिर पुढे आहे. रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर ताई मला तुमचं विशेष वाटलं. पुढची माणसं तर रामकृष्ण हरी कसं म्हणणार, ते नेमका काय करतात त्याचा विषय जर आपल्या सगळ्यांना माहित असेल. काही मळीचे व्यवसाय करतात, मळी कशासाठी जाते, कशासाठी जाते, त्यांनी कसा रामकृष्ण हरी म्हणायचं. आता आपणच म्हणू रामकृष्ण हरी आणि कमल लेणारी. आता रामकृष्ण हरी आणि तुतारी वाजवणारा माणूस बसव घरी, कारण आता त्यांची घरी बसण्याची वेळ आलेली आहे. ज्योतिताईंनी मला सांगितले की दादा मी या गावची मुलगी आहे आणि या गावची सून पण आहे. आणि त्यांनी पुढे पण मला एक अमोल गोष्ट सांगितली, तुमचं नशीब एकदा पत्रिका पण बघायला पाहिजे. ताईंचं गाव हेच, लग्न इथं झालंय आणि त्या कुटुंबामध्ये एकट्या बहीणना गाव नाही. अमोलराव आम्ही कुठे गेलो असे विकायला. हे अमोलरावचं नशीब एवढं चांगलं आहे की अशी सहचरणी, अशी पत्नी मिळणं खरंच तुमच्यावर श्री ज्योतिबा देवाचा आशीर्वाद आहे. आजच्या काळामध्ये रामकृष्ण हरी कुठल्या माहिती मम्मीच्या मुखामध्ये येणं म्हणजे नशिबाचा भाग आहे. ज्या तडफेनं त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलं जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं, मी त्याचं काळामोडीतलं भाषण ऐकलं. मी आज ठरवलं होतं की आज रेट्रोधनची सांगता सभा इथं यायचं. रेट्रोधनला माझं अनेक वेळेला येणं जाणं आहे. म्हणजे डी.के. तात्या असतील, विकास पाटील असतील, माझे काही कॉलेजचे महाविद्यालयाचे मित्रही आहेत, त्यामुळे माझं सारखं येणं आहे. पण अमोलराव तुमच्या गावचं एक वैशिष्ट्य असं आहे, या गावामध्ये ठरलं की त्या शिराळा विधानसभेमध्ये कार्यक्रम लागला मी सांगलाय. त्यामुळे लाखाचं बागाचं संजयजी आपण म्हणला की खरं आहे. मला अनेक वेळा वाटते की गाव जर तिकडे असत तर ती बारा पण गेला असत. ठीक आहे, विचार करू. आमच्या भागातल्या लोकांना जरा परदेवच्या लोकांचं जास्त अट्रॅक्शन ना. मतदारसंघात तुमच्या गाव आहे, आमच्याकडे कशाला वाटून गेले कसगाव सांभाळा की तिकडेच. कासेगाव इथनं जवळ आहे म्हणतात तुम्ही, काम करतात आमच्याकडे विस्तार. तुम्ही तुमच्या पद्धतीनं सांभाळा. सागर वगैरे आम्ही सगळे तिथं सक्षम आहोत, कशाला तिकडे पाठवून दिले ती यंत्रणा, ती पात्र. खर तर तुम्हाला मी विनंती करणार, एखादी महिला ज्या वेळेला आपल्या महिलांचं दुःख जाणते आणि अध्यात्माची ओढ घेऊन
शेकडो महिलांना देवदर्शनाला स्वखर्चाने घेऊन जाते. त्याचे दुर्मिळ उदाहरण या जिल्ह्यामध्ये ज्योतिताईच्या रूपाने तुमच्या गावामध्ये आहे. ज्या भाषेमध्ये ते आपल्या सगळ्यांना सांगतात रामकृष्ण हरी, ज्या श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणलं जातं, एक वचनी एक पत्नी हे श्रीरामाचा उल्लेख आपण करतो. ज्या श्रीरामाला आपल्या वचनांना सावत्र दिलेला शब्द का दिला म्हणून सुद्धा ना विचारता 14 वर्ष वनवास भोगायला जातो. हा गौरवशाली इतिहास ज्या हिंदुस्थानला आहे त्या श्रीरामाचं नाव त्यांच्या मुखामध्ये आहे. तुम्ही त्यांना आशीर्वाद देणार का बळीच्या ट्रॅक्टर वाहतूक करणाऱ्या इतरांना देणार याचा विचार करा. तुम्ही सगळे दिले त्यांना, मी असं म्हणत नाही. 9 वर्ष दिली, 9 वर्षात कानावर रामकृष्ण हरी पडल्यास मला वाटत नाही. आता सागर त्याच्या पुढे किल्ला नाही ते सागर सांगतायत. जर चुकून कोणाच्या घरी गेले असतील तर रामकृष्ण हरी हा शब्द आला असेल. तुम्हाला तुमचे दुःख जाणणारे, तुमचे प्रश्न जाणणाऱ्या, ते प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणाऱ्या आणि परमेश्वरावर अढळ श्रद्धा असणाऱ्या या माऊलीच्या माग आशीर्वाद उभा करण्याची संधी परमेश्वरानं तुम्हाला दिली आहे. ती संधी 7 तारखेला वाया घालवू नका. ती संधी आशीर्वाद रूपाची संधी अनेक नवीन आशीर्वाद तुम्हाला देऊन जाईल हा शब्द देण्यासाठी मी आधी कारण अशा माऊली मिळणं आणि त्यातल्या त्यात लोकप्रतिनिधी मिळणं हे फार अडचणीचं झालेलं आहे अलीकडच्या काळात. अलीकडच्या काळामध्ये पैसे प्रचंड आहेत तिकडे मध्ये. कुणीतरी मला येताना सांगितलं अमरराव फार पैसे वाटप सुरू आहे म्हणे. कधीतरी हिशोब करा हे पैसे कुठल्या मार्गाने आले ते सांगा. आलेले पैशाचं पापाचं वाटेकरी आपण व्हायचं का? काही लोक म्हणतात 1000 रुपये मी मग विकत घेऊ, 2000 मध्ये विकत घेऊ. अरे ते 1000 रुपयाची किंमत काय आहे? 5 वर्षाला तुम्ही जर शोध केला 1825 दिवस येतात. ते 1000 रुपये जर केला हिशोब 54 पैसे एवढं रोजचे पैसे होतात 1000 रुपयाचे. 54 पैशासाठी आपलं सत्व आपण आणून आहोत. आणि जे तंबाखू चुना खातात ते चुन्याची पुडी मिळत नाही 54 रुपये पैशाला. का मिळते संजयजी? मिळते का 54 पैशाला? मी काय खात नाही म्हणून विचारतो. 2 रुपये ना? अरे म्हणजे चुन्याची पुडी 54 पैशाला येत नसेल तर आपण पवित्र मतदान 54 पैशामध्ये विकत घेण्याची भाषा जर कोण करत असेल तर त्याला येणाऱ्या 7 तारखेला तुमच्या पवित्र मतामध्ये किती ताकद आहे हे दाखवण्याची आवश्यकता आहे. सारखं एक चांगलं गाव की ज्या गावाला गौरवशाली इतिहास आहे, ज्या गावातली लोक या तालुक्यामध्ये कुठेही गेली तर ती सगळी लोक त्या गावचा नागरिक म्हणलं, रहिवासी म्हणलं की त्याच्याकडे आदराने पाहतात. तो आदर टिकवायचा, वाढवायचा का आदर घालून घ्यायचा? तुमच्या हातात 7 तारखेला ते येणारं बटन दाबायचं हे तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे परमेश्वरानं. खरं तुम्हा सगळ्यांना इतक्या मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी आहे की जे आमच्या माऊलीला, आमच्या ताईला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आला. आणि ज्या ताईनं स्वतःच घरदार न पाहता तुम्हाला देवदर्शनासाठी वर्षानुवर्ष शेकडो महिलांना घेऊन जातात. त्या ताईच्या माग सावली सारखं उभा राहण्याची आवश्यकता आहे आणि ती वेळ या निमित्तानं 7 तारखेला येणार आहे. राहणार कधी? सावली कधी धोका देत नाही. तुमच्या गावात धोका देणारी बरीच माणसं आहेत. तिकडं तर धोक्याशिवाय काय मिळत नाही. माणूस जिवंत असेपर्यंत सावली कधी साथ सोडत नाही. या माऊलीची साथ तुम्ही सावली म्हणून राहा, कधी सोडू नका. खरं सांगतो तुम्हाला 61 जिल्हा परिषद सदस्यामध्ये सगळ्यात सुंदर काम
एक कुटुंब म्हणून हा जिल्हा परिषद मतदारसंघ विकसित झालेला असेल, हा मतदारसंघ विकसित करायचा असेल, एक परिवार म्हणून त्या काम करतील. इथल्या प्रत्येक नागरिकाला, इथल्या प्रत्येक मतदाराला त्यांचा अभिमान वाटेल असं काम त्यांच्या हात उभा राहील. कारण त्यांना अध्यात्मकाची जोड आहे, त्यांचं नैतिक अधिष्ठान अतिशय पवित्र आहे. म्हणून तुम्ही समर्पित भावनेने ते तुमच्यासाठी काम करताय. तुम्ही 54 पैशाला बोलून वाम मार्गाने पैसे मताच्या रूपानं कोण देत असेल आणि तुम्हाला विकत घेण्याची भाषा कोण करत असेल तर हे थांबवण्याची आवश्यकता आहे. हे फक्त दारात थांबू नका, हे गावच्या वेशीच्या बाहेर थांबवा. अशा प्रवृत्ती या गावामध्ये वाढू देऊ नका. ज्या गावाला गौरवशाली इतिहास आहे, ज्या गावामध्ये आदरानं तुमच्या रहिवाशांचं नाव घेतलं जातं, त्या गावाला बदनाम करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ते बदनाम होऊ देऊ नका. हे काम तुम्हाला 7 तारखेला करायचं आहे. हा आशीर्वाद तुम्हाला फक्त ताईंचा निवडणूक, ताईंची निवडणुकीसाठी त्या आपल्या समोर आशीर्वाद मागायला आलेले नाही. त्यांनी ज्या विचारानं ही जिल्हा परिषद त्या लढवत आहे तो विचार निरंतर टिकावा, याच्यासाठी आशीर्वाद देण्याची गरज आहे. तो विचार महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जावा. या जिल्ह्यामध्ये आदर्शवाद मतदारसंघ कसा असावा तर त्याचं नाव घेतलं पाहिजे वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ. आणि त्या सदस्य कोण आहेत तर सौभाग्यवती ज्योतिताई पाटील. हे नाव ज्या क्षणी ज्या तडफेनं ते काम करायला इच्छुक आहे ते नाव निश्चितपणे होईल. तुमची एकच जबाबदारी आहे, त्यांच्या तोंडामध्ये प्रत्येकाच्या शरणी नतमस्तक होताना राम कृष्ण हरी असत. राम कृष्ण हरी ही तिन्ही एकत्र केल्यानंतर त्या ठिकाणी जे निर्माण होत त्याला कमळ म्हणतात. आणि कमळ हे महालक्ष्मीचं प्रतिरूप आहे. ज्या राम कृष्ण हरीला पूर्णत्व कधी आहे, महालक्ष्मी असेल तर पूर्णत्व आहे, सहचर्गी असेल तर पूर्णत्व आहे, अधिशक्ती असेल तर पूर्णत्व आहे. ही अधिशक्तीच्या रूपानं ही माय माऊली तुमच्या समोर येते. त्यांना आशीर्वाद द्या, त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करा. 7 तारखेला इकडं तिकडं न पाहता सकाळी 10च्या आत सगळ्या आमच्या तिन्ही नेत्यांच्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे. अरे काही माणसं इथं 17, 17, 18 वर्ष मंत्री होते, सत्तेत 36 वर्ष आहेत. कधी आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये ओवाळणी टाकाल असं त्यांना वाटलं का? हा प्रश्न माऊलींनी तुम्ही घरात गेल्यानंतर विचारा. माझी तुम्हाला विनंती आहे की ज्यांनी तुमच्यासाठी केलं, अनेक असंख्य योजना सांगता येतील, त्या महिलांसाठी दिल्या. आमच्या सगळ्या मुली उद्या डॉक्टर व्हायचं ठरवलं तर तुम्ही डॉक्टर मोफत व्हाल, सगळे पैसे सरकार तुमचे भरतं. आमच्या मुलींना शिक्षण मोफत, आमच्या लाडक्या बहिणींना 1500 घर बसल्या. आमच्या सगळ्या बंधूंची एवढी अडचण करून ठेवले तुम्ही. एसटी सुद्धा मोफत बसण्यात आल्या. अर्ध्या तिकिटावर सगळी कामं तुम्ही करून घेताय, माहेरकडे सारखं जाताय, अशा तक्रारी आमच्या बंधूंच्या आहेत. त्याचा पण कधीतरी विचार करा. कारण तुमच्यासाठी हे सरकार काम करतंय. या सरकारच्या पाठीमाग तुम्ही राहणं फार गरजेचं आहे, आशीर्वाद देणं गरजेचं आहे. अशा व्यक्तींच्या पाठीमाग उभा राहणं. अरे काय केलं या सरकारनं? या सरकारनं त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना स्वतःचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या सरकारला माहित आहे, एक महिला साक्षर झाली तर 2 घरं सुधारतात. तशी एक महिला आर्थिक साक्षर झाली तर नवऱ्याला इतरकडे उसने पैसे मागायला जावं लागत नाही. आपली बायको ते पैसे नवऱ्याचा चेहरा ओळखते. हे काम महिलांना आर्थिक साक्षर करण्याचं, आर्थिक स्वावलंबन देण्याचं काम त्या ठिकाणी सरकार करतोय. उद्याच्या निवडणुकीनंतर 29च्या पूर्वी कदाचित या 1500 चे 2100 रुपये होतील. त्यावेळेला तर आनंदीच असेल. कारण माझ्याकडे मी परवा दुधगावला गेलो होतो. दुधगावला
65 वर्षाची एक महिला मला भेटली. म्हणले दादा इकडे या. म्हणलं काय झालंय? अहो म्हणले सुना जाट्यात नटून तटून पैसे आणायला मला गरज आहे, मला रुपया पण दिला, सासवांना 1 रुपया दिला जात नाही. आता 65च्या पुढच्या पण महिलांच्यासाठी पैसे देण्याची आवश्यकता आहे. त्याचा आवाज उठवण्यासाठी ते दुःख जाणं ज्यांनी जाणलेलं आहे त्या महिलेला जिल्हा परिषद पाठवण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना आली. 12,000 रुपये तुम्हाला मिळत आहेत. केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000, 1,000 रुपये एका शेतकऱ्याच्या खात्यावर तुम्हाला येत आहेत. 80 कोटी लोकांना धान्य मोफत मिळत आहे. जग सगळी आर्थिक अनिष्ट आहे जगामध्ये. भारत हा एकमेव देश आहे की जिथे 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची भूमिका मोदी साहेब आणि त्याचे सर्व मंत्रिमंडळ घेत आहे, माहिती सरकार घेत आहे. या ठिकाणी विजेचं बिल आम्हाला भरायचं काय म्हणलं की आठवत नाही, परंतु 7.5 HP वरील विजेचं बिल या सरकारनं माफ केलं. 20,000 कोटी रुपये बजेट मधले वीज मंडळाला, तत्कालीन वीज मंडळाला त्याचं वीज वितरण दिला. सरकारनं आपल्या तिजोरीतले दिले आणि 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये आमच्या शेतकऱ्याच्या परिस्थितीमुळे थकीत राहिलेलं ऍग्रिकल्चरचं बिल, शेतीचं पापाचं बिल त्या ठिकाणी माफ करण्याची भूमिका घेतली. ह्याला म्हणायचं सरकारनं लोकांच्या सामान्य शोषित, पीडित, वंचित लोकांच्यासाठी ज्या योजना आणल्या त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, जे मत मागायला येतील तुतारीवाले त्यांना सांगा, बाबा 1500ला विरोध कुणी केला होता? 1500 मध्ये देऊ नका म्हणून कोर्टात कोण गेलं होतं? हे 2 प्रश्न विचारा. कोर्टात जाणारे हेच होते आणि विरोध करणारे यांचेच नेते होते. त्यांना आधी घेऊन द्या, का विरोध केला उत्तर देऊ दे. आमचं स्वावलंबन आर्थिक दृष्ट्या आम्ही स्वयंपूर्ण झालेलं जर कोणाला पाहत नसेल तर मला असं वाटतं की या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ते विरोधक म्हणून आपली जबाबदारी पार पडते असं वाटत नाही. आता हे सगळ्या तालुक्याचा प्रश्न आहे. कोणी दिले चिठ्ठी? सरकार. मी काल परवा दिवशी डिग्रजला गेलो होतो. डिग्रज मध्ये एक जण माझ्या गाडीजवळ आला. मला म्हटलं दादा नमस्कार. म्हटलं नमस्कार. काय विशेष? विधानसभेला मी भाषण कसं केलं होतं? म्हटलं चांगलं केलं होतं. मला म्हटला माझा ऊस काही नेला नाही होता. हे विरोधक चुकून जरी खोटा कुठं गेला सभेला बसलेला तरी तुमचा पै पाहुणा, सासरा, सासू, जावई त्याला घराला पाठवू द्या सकाळी 6 उठवायला. का गेला होता तुम्ही काल? अरे बाबा हे स्वतंत्र 75 वर्षापेक्षा जास्त काय झालं? अरे आपल्याला स्वातंत्र्य नाही आहे. सगळ्याला जायचं स्वातंत्र्य नाही, ऐकण्याचं स्वातंत्र्य नाही, व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य नाही, आनंद साजरा करायचं स्वातंत्र्य नाही. हे गुलामगिरीचं जीना अजून किती दिवस चालणार? काही लोक सांगतात विरोधकांना मदत केली तर नोकरीने काढून टाकू. तुमच्या बापाचं आहे. हे सभासदाच्या पैशात उभा राहिले सगळं. त्या सभासदाच्या पैशाच्या जोरावर राहिलेल्या संस्था उभा जर तुम्ही मालक म्हणून पाहत असाल तर 2029 ला मालकाला घरी बसवण्याची ताकद या मतदान रूपी राजामध्ये आहे. याची नोंद या पवित्र ठिकाणी तुम्ही घ्या. हे सांगण्यासाठी मी आलेलो आहे. कशाला धमक्या देता फुकट? काय राहिलं तुमचं? ज्या अजितदादांचं अपघाती निधन झालं, जो अजितदादा सामान्य माणसाला आपला नेता वाटायचा, आमच्या मायमाऊलींना लाडक्या बहिणी हळवल्या, सगळ्या महाराष्ट्र दुःखात लोटला. त्या अजितदादाबद्दल हे सांगतात की अजितदादा माझ्याकडे 10 वेळा आले होते एकत्रित करा. अरे बाबा तुझ्याकडे कशाला येतात ते? तुझ्या मागे एक आमदार आहे. तू आलास 12,000 कसं निवडू? तुझ्याकडे आले कशासाठी येते? तुमच्याकडे कशाला खोटं बोलतात? 36 वर्ष खोटं बोलण्यामध्ये 36 वर्ष नवीन काय उभा केलं? एका कारखान्याचं 6 कारखाने केले. तेही कशा पद्धतीने केलं तुम्हाला माहिती? मी सांगायला नको. वाटेगाव फिरून या, तुमच्या शेजारी या, मतदारसंघाचं नावच आहे. चुकून कोणी ऊस गाठला तर फक्त त्याची मुलाखत घ्या.
आणि तेच ट्रॅक्टर तालमीला पाठवा, फरक कळेल काय आपण पटेल. हे सगळे पैसे उद्यापासून तुमच्या दारात येणार आहे आम्हाला विकत घेण्यासाठी. हे हरामचे पैसे घ्यायचे का ठरवा. चुकीच्या मार्गाने मिळवलेले पैसे स्वीकारायचे का. आणि पवित्र मतदानाचा अधिकार ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अत्यंत दुबळ्या बोटामध्ये दिले, त्या दुबळ्या बोटाला त्या माणसाच्या त्यावेळच्या भावनेला कुठं छेद द्यायचा का याचा विचार करा. आणि मगच पैसे स्वीकारा. पैशाने माणसं नाही विकली जात, पैशाने सत्व विकलं जातं. ज्याला आपण पैसे घेऊन मतदान करू. अमोल पाटील आमचे स्वकर्तृत्वावर मोठे झालेले आहे. आमच्या ताई मुलगी पण तुमचीच, सून पण तुमचीच. किती मोठं भाग्य आहे या गावचं. त्या उमेदवारांना तुम्हाला आशीर्वाद द्या. सगळ्यात चांगलं सुनेपेक्षा मुलीचं जीवन असतं. मुलगी सगळ्यांना आपली वाटते, सून जरा परकेची असते असं वाटतं. आणि हे दोन्ही नाते तुम्हाला दिले. मुलगी पण तुमचीच आहे, सून पण तुमचीच आहे. तुम्ही खरंच आता ही संधी देऊ नका. जी माणसं तुमच्याकडे येतील मत मागायला विरोधकांची, त्यांना हे 2-3 प्रश्न करा. कुठं होता नववर्ष? या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर जरूर उत्तर घ्या आणि मग विचार करा. हे नववर्ष कुठंच नव्हते. कोण मयत झालं, कोणाचं लग्न झालं, कोणाचं घर पेटलं, कोण जिवंत आहे हे बघायला तरी आलेत का? का आलेत? विकासराव कुठे गेला? तात्या आलेत का कोण? नाही ना. जी माणसं तुमच्या सुखदुःखामध्ये येत नाही त्या माणसांना आता खड्यासारखं बाजूला करण्याची आवश्यकता आहे. ते सांगण्याला, ते विनंती करायला मी आलेलो आहे. माझी पुनश्च एकदा तुम्हाला कळकळीची, नम्रतेची विनंती राहील. ज्योतिताई सारखी व्यक्ती जी रामकृष्ण हरीचा जप नामस्मरण करते, त्या ज्योतिताईच्या पाठीमाग आपण उभा राहावं आणि त्यांना 7 तारखेला आशीर्वाद द्यावा. त्यांच्या बरोबर वर्षाताई कोळेकर आमच्या एका धनगर समाजाची आमची भगिनी त्या ठिकाणी आहे, त्यांना आशीर्वाद द्यावे एवढी विनंती करतो. आणि डायरेक्ट सदाभाऊ साहेबांनी भाषण करावं आणि त्याचं स्वागत करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.